नमस्कार आणि गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग असं नाही बोललं. नमस्कार आणि गुड इव्हनिंग. आज आपण संध्याकाळच्या टायमाला निघलेलं आहे, तर बघूया आजचं काय धंदा पाणी होते, कारण सकाळी आपली इच्छाच होत नाही जायची. तर आता आपण आलेलो आहे गोदरेज वनला. जर इकडून आपण पहिली बुकिंग उचली चांगली जर लागली तर, आणि बघूया आजचा धंदा किती होते. जवळपास 1000-1500 तर व्हायला पाहिजे. बघ, कस्टमरला सोडलं, ड्रॉप होता 15 मिनटात सोडलं आणि कस्टमरचे पैसे आलेले 250 रुपये. म्हणलं तर 300 दिले कस्टमरनं, 50 रुपये जास्त दिले. तर बघतच ना, म्हणून वेस्ट 350 कोण जाणार लागलं हो. आता आपण CNG भरला आहे इकडं 340 रुपयाचा. एक भाडं लागलेलं चांगलं, पण हातानं सोडून टाकलं मी. स्विच ऑन. चांगलं भाडं होतं 400 रुपयाचं रिझर्वेशन, सोडून टाकलं. अफसोस झाला. थोडा ॲपल खाऊन निघतो आता आम्हाला. बघा, प्रायव्हेटवाल्याला कसं जाऊ देते आणि टी परमिटवाल्याला जाऊ देत नाही लोक. CNG वाला खाच्या मारायच्या चक्करमध्ये होतं. असे मी कॅमेरा चालू केला म्हणून वाचलो, माझा 100-200 रुपयाचा खाचा झाला असता. हवा तर नाही म्हणायला. मी कधी पण मुलुंडला आलं की मला खाण्याच जावं लागते, म्हणून मी सहसा मुलुंडला येत नाही. एक लागलेलं कसं तरी, ते पण मी स्वतःनं कॅन्सल केलं. काय सांगा, चांगलं होतं 400 रुपये टिळक नगरला. 175 रुपये कुठं भांड पेस्ट कोण जाणार आहे रे भाई तुमचं. हे लोक का पागल झाले की काय समजतच नाही यार. कस्टमरकडून घेतात मस्त 250-300 रुपये. 175 मध्ये 5% अजून कापून घेतात. कमाल आहे बाबा कंपनीची. आता हे आपल्या लास्ट आहे मुलुंडचा ड्रॉप. आता याच्यानंतर आपली जिंदगीत कधी मुलुंडला येणार नाही. तसं 1 महिन्याचा गॅप पडला असेल आपला मुलुंडला यायला, कारण आपण येतच नाही मुलुंडला. कारण इकडनं आले की माणूस आपटतच जाते. त्याच्यापेक्षा नाही आलेलंच बरं. मी बोललो काहीतरी लागत चांगलं. भाडं लागलेलं, पण पिकअप 4 किलोमीटरचा होता. कोण जाणार आहे 15-20 मिनटं पिकअप करायला. त्याच्यापेक्षा नाही गेलेलं बरं. आज तर काय आपला धंदा नाही, 500 रुपयाचा धंदा झाला जवळपास. त्याच्यातला 380 रुपयाचा गॅस टाकला. सकाळी जर लेट झालं यायला तर समजा धंद्याची वाट लागली. बघूया आता उद्या काय होते काय माहीत नाही. तर बघूया आता. चला चुपचाप घरी आता